एफडीए कडून कॅन्टीनमधील पनीर तेलासह इतर खाद्यपदार्थ सील. सर्व खाद्यपदार्थांचे नमुने तपासले जाणार, तर 14 दिवसांनी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई. शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात. निकृष्ट जेवणाच्या मुद्द्यावरून मुंबईतल्या आमदार निवासातील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून कारवाईची मागणी. संजय गायकवाड शिवसेनेचे नाहीत, एसनची गटातले. उद्धव ठाकरेंचा निशाणा. तर मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असून असायचं मोठं षडयंत्र असल्याचा ठाकरेंचा आरोप. आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये पुन्हा राडा. कॅन्टीनमधील वेटर भिडले. संजय गायकवाडांच्या राड्यानंतर आणि एफडीएच्या तपासणीनंतर आता कॅन्टीनमध्ये काम करणारे वेटरच आपापसात भिडले. मराठी माणसाच्या मुळावरील त्याला मुळात सकट उखाडण्यासाठी मी आणि राज एकत्र आलो. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. आझाद मैदानातील शिक्षक आंदोलनाचं शिष्टमंडळ विधान भवनात. मंत्री गिरीश महाजनांच्या भेटीसाठी दालनात आंदोलनकर्ते दाखल. थोड्याच वेळात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट होणार. तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याचा निर्णय. महसूल मंत्री बावनकुळेंची विधानसभेत घोषणा. नागरी गावठाण हद्दीतील लाखो नागरिकांना दिलासा. विदर्भाला मुसळधार पावसानं झोडपलं. नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडाऱ्यात जोरदार पाऊस. अनेक भागात पूरस्थिती. बोटीच्या माध्यमातून नागरिकांचं रेस्क्यू.